जय शिवराय मित्रांनो, आपण आज जातोय रायरेश्वर किल्ल्यावरती। रायरेश्वर किल्ला हा पुण्यापासून 87 किलोमीटर अंतरावर आहे। आणि रायरेश्वर किल्ला हा पुणे जिल्ह्यात येतो। तर आपण आता रायरेश्वर किल्ल्यावरती आलेलो आहोत। आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूला भगवा ध्वज बघू शकता। समोर आल्यानंतर आपल्याला एक तलाव बघायला मिळतं। समोर आल्यानंतर आपल्याला रायरेश्वराचा नकाशा बघायला मिळतो। हे सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यानुसार आपण जाऊ शकतो। इथून समोर गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे एक कुंड लागतं, आपण बघूया समोर। उजव्या बाजूला पाण्याची कुंड आहे। इथून उजवीकडे गेल्यानंतर आपण रायरेश्वराच्या मंदिराकडे येऊन पोहोचतो। आता आपण आलोय रायरेश्वर मंदिराजवळ। इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती। वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। या ठिकाणी रायरेश्वर पठाराची जी माहिती आहे ती या फलकावर दिलेली आहे। कुठल्या रंगाची फुलं आहेत, कुठल्या प्रकारात मोडतात, सर्व माहिती या फलकावर दिलेली आहे। आपण आता वरच्या बाजूला जाऊया। महादेवाच्या मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला ही वस्ती लागते। या वस्तीच्या मधनं आपण इथनं 7 रंगाच्या मातीच्या ठिकाणाकडे जाऊ शकतो। इकडे महादेवाच्या मंदिराकडे इकडे आल्यानंतर त्या डोंगरावरती आपल्याला 7 रंगाची माती बघायला मिळते। आपण सध्या आहोत रायरेश्वराच्या पठारावरती, जिथे 7 रंगाची माती बघायला मिळते। आणि आपल्याला हा समोर दिसणारा हा केंजळगड, जय शिवराय मित्रांनो। तर आता आपण येऊन पोचलोय 7 रंगाच्या मातीच्या ठिकाणावरती। हे बघू शकता आपण इथे। जय शिवराय, जय शंभूराज। भेटूया नवीन भ्रमंतीवर।